पर्सनल ॲसेट्स होतं. लाईफस्टाईल म्हणजे राहण्यासाठीचं घर. व्हेकल तुमचं येईल पर्सनल ॲसेट्स मध्ये. याच्यामध्ये तुमची कार येईल, 2 व्हीलर येईल. पण हे दोन्ही गोष्टी डेप्रिसिएट आहेत. व्हेकल मधले दोन्ही गोष्टी डेप्रिसिएट आहे. राहतं घर आहे, पर्सनल ॲसेट्स आहे, पण ते नेटवर्थ मध्ये कन्सिडर नाही होणार, पण डेफिनेटली त्याची व्हॅल्यू होईल, त्याला कन्सिडर करायचं. पण एक गोष्ट अंडरस्टँड करा, जनरली रिटायर पर्सन आहे, खूप सारे लोकांनी त्यांचं रिटायरमेंट अकाउंट फुलफिल नाही केलेलं आहे. रिटायरमेंटमध्ये त्यांच्याकडे फंड्स नाही आहेत, पण त्यांच्याकडे राहतं घर आहे किंवा 2 घरं राहण्यासाठी होती, त्यातलं एक घर त्यांनी मुलाला दिलेलं आहे. किती क्रिटिकल सिच्युएशन आहे. थर्ड, ज्वेलरी, ऑर्नामेंट्स, दागिने, मंगळसूत्र, अंगठी, याला इन्व्हेस्टमेंटमध्ये कन्सिडर नाही होत, याला नेटवर्थमध्ये कन्सिडर नाही होत, पण या पर्सनल ॲसेट्स आहेत. पण एक गोष्ट अंडरस्टँड करा, पर्सनल ॲसेट्स का घ्यायचा. भविष्यामध्ये तुम्ही डिसाईड केलेलं आहे की तुम्ही पॅसिव्ह इन्कम अर्न नाही करणार, मल्टिपल इन्कम सोर्सेस अर्न नाही करणार, तुम्ही कम्फर्टेबल लाईफ जगणार, सिक्युअर्ड लाईफ जगणार. पण अशी स्टेज येईल की ज्यामध्ये कोणाच्या तरी लाईफचा प्रश्न आहे, इन्कमचा प्रश्न आहे, त्या केसमध्ये तुम्हाला डाऊनग्रेड करण्यासाठी पर्सनल ॲसेट्सचा यूज केला तरी काही प्रॉब्लेम नाही. आज ज्वेलरी सेल करून कित्येक लोकांनी बिझनेस उभे केलेत आणि तुमच्या ज्वेलरी संदुकामध्ये पडलेल्या आहेत आणि बनवत आहे. ठीक आहे, एक हाऊस असते, मौज असते, तिथपर्यंत बनवलं ठीक आहे, पण त्याच्यानंतर तर डेडच आहे ना. आय एम नॉट सेइंग की जा आणि सेल करा, त्या ठेवा, तुम्हाला फंक्शनसाठी लागतात. स्त्रीचं ऑर्नामेंट्स आहे ज्वेलरी, ते असायला पाहिजे. बट मीन वाईल तुम्हाला ही पण गोष्ट अंडरस्टँड करायचं, अगदीच काय झालं तर ती ज्वेलरी सेल करण्याची पण ताकद पाहिजे. कारण तुम्ही इथे खूप बॅड डिसिजन घेतले, तुमच्या इन्व्हेस्टमेंट ॲसेट्स कधी बनल्याच नाहीत, लाईफ निघून गेली. पर्सनल ॲसेट्समध्येच तुम्ही, लाईफस्टाईल ॲसेट्समध्येच तुमचा वेळ, एनर्जी, पैसा लावला. अँड देन रिअलाइज झालं वयाच्या 40-45 वर्षी, ज्यावेळेस तुम्ही फायनान्शियल ब्रोक झालेले आहेत, की मेजर तुमचा जो पैसा गेला हा बँकेला लोन EMI देण्यामध्ये गेला, हाऊस होल्ड थिंग्स बाय करण्यामध्ये गेला, लाईफस्टाईल थिंग्स बाय करण्यामध्ये गेला, लाईफस्टाईल स्पेंडिंग करण्यामध्ये गेला. आणि त्या कारणाने तुम्ही इन्व्हेस्टमेंट ॲसेट्स नाही बनवल्या, ऑपरेटिंग ॲसेट्स नाही बनवल्या, काहीच नाही बनवलं. अँड देन यू फेल्ट की नाही, मी आयुष्यामध्ये फेल झालो. रिअलाइज झालं, अवेअर झालं, तर नाव मोमेंट चेंज करा.